30 प्रवासी साखर झोपेत. सुस्साट ट्रॅव्हल्स थेट 4 दुकानात घुसली. दुभाजक ओलांडून खासगी बस दुकानांमध्ये घुसली. केबिनमध्ये लोखंडी रॉड घुसले. अनियंत्रित भरधाव खासगी बसनं रस्त्याच्या कडेवरील 3 ते 4 टीन पत्र्याच्या दुकानांना चिरडल्याची भीषण दुर्घटना वाशिम शहराजवळ पहाटे घडली. या थरारक अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे चांगलीच खळबळ उडाली. नागपूरवरून परभणीच्या दिशेनं जाणाऱ्या खुराना ट्रॅव्हल्सच्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटले. वाशिम शहरालगतच्या पुसद महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव धावणारी ही खासगी बस थेट दुभाजकांवर आदळली. वेगामुळं दुभाजक तोडून रस्त्याकडेला असलेल्या 3 ते 4 दुकानांवर गेली. या भरधाव खासगी बसनं समोरील टीन पत्र्याची दुकानं संपूर्णतः उद्ध्वस्त केले. प्रचंड आवाजामुळं गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना मोठा धक्का बसला. एकच गोंधळ उडाला. बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. या घटनेनं प्रवाशांमध्ये प्रचंड भीती पसरली. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदत कार्य सुरू करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. या भीषण अपघातात बसचा चालक, प्रवासी असे 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीनं उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवानं इतर प्रवासी सुरक्षित असून त्यांना दुसऱ्या वाहनानं पुढे रवाना केले. भरधाव खासगी बसनं दुकानांना चिरडल्यानं अतोनात नुकसान झाले आहे. हा अपघात पहाटेच्या वेळी घडला. त्यावेळी ही दुकानं बंद होती. पहाटेच्या सुमारास घटनास्थळावर कोणीही उपस्थित नव्हते. परिणामी या भीषण अपघातात सुदैवानं जीवितहानी टळली. जर हा अपघात दिवसा किंवा वर्दळीच्या वेळी झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महामार्गांवर रात्रीच्या सुमारास खासगी बसमधून प्रवाशांची अत्यंत धोकादायक पद्धतीनं वाहतूक केली जाते. चालकांकडून भरधाव वेगानं खासगी बस चालवल्या जातात. त्यामुळं बस अनियंत्रित होऊन अपघातांच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. यावर परिवहन विभागाकडून नियमित तपासणी होऊन नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. मात्र परिवहन विभागाचं याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येते. त्यामुळं सातत्यानं अपघात घडून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, वाशिम.